मित्रांनो, जरा एका क्षणासाठी थांबा आणि विचार करा, जर एका थंड सकाळी गर्दीने भरलेल्या रेल्वेच्या साध्या डब्यात एक 23 वर्षीय गरीब मुलगा बसला असेल, ज्याच्या खिशात फक्त 420 रुपये असतील, हातात 2 सुक्या भाकऱ्या असतील आणि डोळ्यात आपल्या मृत आईचे शेवटचे स्वप्न असेल आणि त्याच डब्यात अचानक एक अशी महिला चढेल, जिच्या गळ्यात हिऱ्यांचा हार असेल, बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या असतील आणि जी दिल्लीतील सर्वात मोठ्या व्यावसायिक साम्राज्याची एकुलती एक मालकीण असेल. करोडोंची संपत्ती, पण डोळ्यात वर्षानुवर्ष जुनं एकटेपण. तर काय होईल जेव्हा या दोघांची नजर एकमेकांना भिडेल? काय होईल जेव्हा ती श्रीमंत विधवा त्या गरीब मुलांची अर्धी भाकरी पाहून अचानक ढसाढसा रडू लागेल? आणि काय होईल जेव्हा त्याच रेल्वेगाडीत त्याच रात्री असा एक रहस्यस्फोट होईल, जो केवळ या मुलाचे नशीबच बदलणार नाही, तर संपूर्ण माणुसकीला हादरवून सोडेल? मित्रांनो, ही कथा आहे प्रेमाची, ही कथा आहे आईच्या वेदनेची, ही कथा आहे माणुसकीची, जी आजच्या काळातही या जगात कुठेतरी जिवंत आहे. कथेचं नाव आहे नोकरीच्या शोधात दिल्लीला चालला होता मुलगा. रेल्वेगाडीत करोडपती विधवा महिलेने जे केले ते पाहून माणुसकीच रडली. चला तर मग मित्रांनो, माझ्या आवाजात आपण कथा ऐकूया. वेळ न घालवता सुरू करूया ही मनाला स्पर्शून जाणारी कथा. आणि हो, कथा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण खरा वळण तर शेवटीच येतो. मित्रांनो, गोष्ट त्या दिवसांची आहे जेव्हा उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात हिवाळ्याची एक धुक्याची सकाळ उजाडत होती. आकाशात हलकीशी लाली दिसत होती, शेतांवर दवबिंदू चमकत होते आणि दूर कुठेतरी एखाद्या मंदिरात शंखाचा आवाज हवेत मिसळून पूर्ण गावात पसरत होता. त्याच गावातील एका तुटलेल्या कच्च्या गल्लीत एक छोट्याशा मातीच्या घराबाहेर एक मुलगा गप्प बसलेला होता. त्याचं नाव होतं आनंद. वय असेल काही 23 वर्ष. सडपातळ शरीर, सावळा रंग, कुरळे केस आणि डोळे असे ज्यामध्ये एक सखोल वेदनाही दिसत होती आणि एक मोठे स्वप्नही. आनंदच्या पायात जुने तुटलेले जोडे होते. त्यांचे तळवे आता फक्त नावापुरते उरले होते. अंगावर एक जुना सदरा होता, जो त्याने अनेक ठिकाणी स्वतः शिवला होता. आणि खांद्यावर एक पिशवी होती, तीच पिशवी जी त्याच्या आईने आपल्या शेवटच्या श्वासापूर्वी त्याच्यासाठी शिवली होती. त्या पिशवीत काय होते मित्रांनो? फक्त 2 जोडे कपडे, एक जुनी दैनंदिन पॅन्ट, एक छोटा फोटो ज्यामध्ये त्याची आई हसत होती आणि एका कपड्यात बांधलेल्या 2 सुक्या भाकऱ्या, ज्या शेजारच्या काकूंनी रात्रीच बनवून त्याला दिल्या होत्या. बस एवढीच होती आनंदची संपूर्ण दुनिया. आनंदचे डोळे वारंवार त्या मातीच्या घराकडे जात होते. ते घर ज्याच्या प्रत्येक भिंतीवर त्याच्या आईच्या हाताच्या खुणा होत्या. ते अंगण जिथे त्याची आई दररोज सकाळी तुळशीला पाणी घालत असे. ती चूल ज्याच्यावर आई त्याच्यासाठी गरम गरम भाकऱ्या शेकत असे. पण आता ती आई नव्हती. 2 वर्षांपूर्वी एका आजाराने त्यांच्या आईला, सृष्टीदेवींना त्यांच्यापासून कायमचे हिरावून घेतले होते. आणि जाता जाताही त्या आईने आपल्या मुलाकडून एक वचन घेतले होते. आनंदला आजही ती रात्र आठवत होती. आईचे श्वास अडखळत होते, हात कापत होते, पण तरीही त्यांनी आनंदचा हात आपल्या छातीशी लावून म्हटले होते, बाळा, मी गेल्यानंतर या गावात तू थांबू नकोस. तू मोठा माणूस बनशील. माझा आनंद, मी तुला जन्म दिला नाही, पण आई बनून सांभाळलं आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव बाळा, या जगात संपत्तीपेक्षा मोठी गोष्ट माणुसकी असते. कधीही कोणत्याही गरजूला भुकेले परत पाठवू नको. कधीही कोणाची मदत करायला संकोच करू नको. कारण ज्या दिवशी तू असं करशील, त्या दिवशी मी स्वतः देवापाशी सांगेन की माझा मुलगा खरोखर माणूस बनला आहे. हे सांगता सांगता आईचे डोळे मिटले होते. आणि आज 2 वर्षानंतर आनंद आपल्या आईचे तेच वचन पूर्ण करण्यासाठी आपल्या गावातून दिल्लीला निघून जात होता. पण थांबा मित्रांनो, या कथेत अजून एक गोष्ट होती जी आनंदच्या मनाला वारंवार ओढत होती. आणि ती होती गार्गी. गार्गी तीच मुलगी होती जी शेजारच्या घरात राहत होती. लहानपणापासून दोघं एकत्र खेळत खेळत मोठे झाले होते. एकाच शाळेत शिकले होते. एकाच झाडाखाली बसून पुस्तकं त्यांनी वाचली होती आणि एकाच नदीकाठी संध्याकाळ घालवली होती. गार्गी गोरी पान, लांब केस, मोठे डोळे आणि जेव्हा ती हसायची तेव्हा वाटायचे जसे पूर्ण गावाची थंडी वितळली आहे. आनंद कधी गार्गीला सांगूच शकला नव्हता की तो तिच्यावर प्रेम करतो. आणि गार्गीही कधी बोलू शकली नव्हती. पण दोघांचे डोळे सर्व काही सांगून जायचे. ज्या दिवशी आनंद दिल्लीसाठी निघत होता, त्याच दिवशी सकाळी गार्गी पळत पळत त्याच्या दाराशी आली. तिच्या हातात एक छोटासा रुमाल होता, ज्यावर तिने स्वतः सुई धाग्याने एक नाव विणले होते, आनंद. गार्गीने कापत्या हाताने तो रुमाल आनंदकडे सरकावला आणि म्हणाली, आनंद, दिल्ली खूप मोठं शहर आहे. तिथे माणसं बदलतात, पण तू बदलू नको. आणि हो, जेव्हा तू परत येशील तेव्हा. गार्गी पुढे काही बोलूच शकली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आनंदने तो रुमाल आपल्या छातीशी लावला आणि हळूच म्हणाला, गार्गी, मी तुला वचन देतो, एक दिवस मी तुला घेण्यासाठी इथे परत येईल. या गावात मी आता पायाने नाही तर एका मोठ्या गाडीतून येईल
आणि तुझ्या बाबांकडे तुझा हात मागेन. फक्त तू माझी वाट पहा. गार्गीने होकारार्थी मान हलवली. तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते, पण ओठांवर एक हसूही होते. आनंद आपली पिशवी खांद्यावर टाकून निघाला. गार्गी दारात उभी राहून त्याला जाताना पाहत राहिली, जोपर्यंत तो नजरेआड झाला नाही. मित्रांनो, त्या दिवशी आनंदला माहीत नव्हते की तो ज्या रेल्वेगाडीत बसणार आहे ती रेल्वेगाडी त्याच्या आयुष्याला अशा एका वळणावर घेऊन जाईल जिथून सर्व काही बदलून जाईल. गावापासून स्टेशनपर्यंतचा रस्ता आनंदने पायी कापला. साधारण 15 किलोमीटर. पायाला फोड आले होते, गळा सुकला होता, पण मनात एक आग जळत होती. जेव्हा तो स्टेशनवर पोचला तेव्हा पहिल्यांदा त्याने एवढी मोठी गर्दी पाहिली. कुली ओरडत होते, चहावाले आवाज देत होते, मुलं रडत होती. आया आपल्या मुलांना छातीशी कवटाळत होत्या. आनंदने कापत्या हाताने आपला खिसा चाचपडला. 420 रुपये, बस, हीच त्याची संपूर्ण पुंजी होती. तिकीट खिडकीवर लांबच लांब रांग लागली होती. आनंद रांगेत उभा राहिला. अर्ध्या तासानंतर त्याची वेळ आली. काका, दिल्लीचं तिकीट द्या, साध्या डब्याचं, आनंद हळूच म्हणाला. खिडकीच्या पलीकडे बसलेल्या काकाने त्याला वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि म्हटले, 280 रुपये. आनंदने कापत्या हाताने 300 रुपये पुढे केले. काकाने तिकीट आणि 20 रुपये परत त्याच्या हातात ठेवले. आता आनंदच्या खिशात फक्त 140 रुपये उरले होते आणि दिल्ली अजून खूप दूर होती. आनंद प्लॅटफॉर्मवर आला. रेल्वे येण्यासाठी अजून अर्धा तास बाकी होता. त्याने एक बाकावर आपली पिशवी ठेवली आणि बसला. जवळूनच एक चहावाला गेला. चहा, गरम गरम चहा, 10 रुपयात. आनंदचा गळा सुकत होता. त्याने विचार केला, एक कप चहा पिऊया, पण पुन्हा थांबला. 10 रुपयेसुद्धा खूप होते. त्याने आपल्या पिशवीतून पाण्याची बाटली काढली आणि 2 घोट पाणी पिऊन ठेवून दिली. तेवढ्यात अचानक त्याची नजर एका वृद्ध माणसावर पडली. तो वृद्ध फाटलेल्या कपड्यांमध्ये होता. दाढी पांढरी झाली होती. हातात एक तुटलेली काठी होती आणि तो कोणाकडे तरी काहीतरी मागत होता. लोक त्याला झिडकारत होते. कोणी म्हणत होतं, जा इथून. कोणी म्हणत होतं, रोज रोज इकडे भिकारी येतात. वृद्ध रडत होता. त्याने 3 दिवसांपासून काही खाल्ले नव्हते. आनंदने हे सर्व पाहिले. त्याच्या डोळ्यासमोर आपल्या आईचा चेहरा फिरला. आईचे ते शेवटचे बोलणे त्याच्या कानात घुमू लागले, कधीही कोणत्याही गरजूला भुकेला परत पाठवू नको. आनंद उठला. आपल्या पिशवीतून त्याने त्या 2 सुक्या भाकरी काढल्या, ज्या शेजारच्या काकूंनी त्याला दिल्या होत्या. पूर्ण प्रवासाचे बस याच भाकरी त्याचे जेवण होते. तो वृद्धाजवळ गेला. त्या वृद्धाने भीत भीत त्याच्याकडे पाहिले. आनंदने हळूच 2ही भाकऱ्या त्याच्या हातात ठेवल्या. वृद्धाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने कापत्या हाताने भाकरी घेतली आणि तो म्हणाला, बाळा, तुझं भलं हो. तू खूप मोठा माणूस बनशील. एका आईचं मन आशीर्वाद देत आहे. तुझे भले हो. आनंद हसला. त्याने विचार केला, आई, मी तुझं वचन पाळलं आहे. पण मित्रांनो, आनंदला काय माहीत होतं की त्या वृद्धाचा आशीर्वाद अवघ्या काही तासातच किती मोठी वास्तविकता बनून त्याच्या समोर येणार होता. रेल्वे प्लॅटफॉर्मवर आली. एक मोठी शिट्टी वाजली. पूर्ण प्लॅटफॉर्म जणू जागा झाला. लोक इकडे तिकडे पळू लागले. धक्काबुक्की सुरू झाली. आनंद आपली पिशवी खांद्यावर टाकून साध्या डब्याकडे पळाला. डब्बा खचाखच भरलेला होता. जागा आधीच भरलेल्या होत्या. जमिनीवर लोक बसलेले होते. दरवाजाजवळही लोक उभे होते. आनंद कसाबसा आत शिरला. त्याला कुठेच जागा मिळाली नाही. शेवटी तो दरवाजाजवळच एका कोपऱ्यात उभा राहिला. रेल्वेने शिट्टी दिली. एक धक्का बसला आणि रेल्वे हळूहळू प्लॅटफॉर्मवरून पुढे सरकू लागली. आनंदने खिडकीतून बाहेर पाहिले. त्याचे गाव, त्याच्या आईची थडगी, त्याची गार्गी, सर्व काही मागे सुटत होते. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याने आपल्या खिशातून तो रुमाल काढला, जो गार्गीने त्याला दिला होता. त्याच्यावर आपले नाव पाहिले आणि त्याने तो रुमाल ओठांना लावला. गार्गी, मी तुला वचन देतो, एक दिवस मी परत येईल, नक्कीच येईल. रेल्वे वेग पकडत होती. संध्याकाळ सरत होती. डब्यात सर्वत्र गोंगाटा होता. मुलांचे रडणे, महिलांच्या गप्पा, पुरुषांचे हसणे, चहावाल्यांचे आवाज. पण आनंद मात्र गप्प होता. त्याचे डोळे खिडकीबाहेर लागले होते. दूरपर्यंत पसरलेली शेती, मावळता सूर्य, उडणारे पक्षी, सर्व काही तो पाहत होता. पण त्याचं लक्ष नव्हतं. तेवढ्यात त्याच्याजवळ उभे असलेल्या काही श्रीमंत दिसणारे तरुण आपापसात बोलू लागले. त्यातील एकाने आनंदकडे पाहून हसत म्हटले, मित्रा, बघ याला, गावातून दिल्लीला चालला आहे. माहीत नाही तिथे काय करणार आहे. असे लोक दिल्लीत फक्त झोपडपट्टीत सडतात. दुसऱ्याने म्हटले, आणि बघ त्याचे जोडे, त्याचे तळवे तर संपलेलेच आहेत. हो. तिसऱ्याने हसत म्हटले, अरे याच्याकडे खायलाही काही नसेल, भिकाऱ्यासारखा वाटत आहे. तिघे जोरजोरात हसू लागले. आनंदने ऐकले. त्याचे मन दुखावले, पण तो काही बोलला नाही. त्याने फक्त डोळे मिटून घेतले. त्याच्या आईचा आवाज त्याच्या कानात आला, बाळा, गरिबी ही काही शिवी नाही. गरीब तो असतो ज्याच्या मनात संपत्ती नसते. पैशाची कमतरता म्हणजे गरिबी नसते. आनंदने स्वतःला सावरले. त्याने विचार केला, आई, मी तुझा मुलगा आहे. मी हार मानणार नाही. मी एक दिवस या सर्वांना दाखवून देईन.
पण मित्रांनो, पुढच्या काही क्षणात त्या डब्यातील वातावरण पूर्णपणे बदलणार होते. रेल्वे एका मोठ्या जंक्शनवर येऊन थांबली. प्लॅटफॉर्मवर अचानक हालचाल वाढली. पोलीस, शिपाई सर्व पळताना दिसले. काही काळे सूट घातलेले सुरक्षारक्षक एका डब्याकडे धावत गेले. आनंद आश्चर्यचकित होऊन पाहू लागला. तेवढ्यात अचानक त्याच्याच डब्याच्या दाराशी ते सुरक्षारक्षक पोहोचले. त्यांनी आत पाहिले आणि म्हणाले, "रस्ता द्या, रस्ता द्या." लोक दचकले. डब्यात शांतता पसरली आणि मग मित्रांनो, त्या डब्यात अशा व्यक्तीने पाऊल ठेवले जिला पाहून प्रत्येकाचे डोळे विस्फारले गेले. एक महिला, तिचं वय असेल काही 45च्या आसपास. उंच, धाटणी, गोरा रंग, अंगावर एक अतिशय महागडी क्रीम रंगाची साडी जिची किनार सोनेरी होती. गळ्यात हिऱ्यांचा हार, कानात मोत्यांचे झुमके, हातात सोन्याच्या बांगड्या आणि बोटांमध्ये चमकणाऱ्या हिऱ्यांच्या अंगठ्या. पण या सर्व झगमगाटाव्यतिरिक्त तिचे डोळे खूप उदास दिसत होते. अशी उदासी जणू कोणी वर्षानुवर्ष आतल्या आत रडून रडून ते डोळे सुकावून टाकले असावेत. या होत्या मानवी राजवंशी, दिल्लीतील सर्वात मोठ्या व्यावसायिक महिला. राजवंशी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या एकुलत्या एक मालकीण. करोडोंची संपत्ती, शेकडो कर्मचारी, मोठे मोठे कंत्राट, पण आयुष्यात एकट्या. लोक कुजबुजू लागले, "अरे, या तर मानवी मॅडम आहेत, राजवंशी ग्रुपवाल्या. पण या साध्या डब्यात काय करत आहेत? पहिल्या वर्गात का गेल्या नाहीत?" कोणालाच काहीच समजत नव्हते. खरं तर मित्रांनो, गोष्ट अशी होती की मानवी मॅडम गेल्या 10 वर्षापासून दिल्लीतील सर्वात उच्च भूभागात एकट्या राहत होत्या. त्यांचे पती विक्रम राजवंशी 10 वर्षापूर्वीच एका कार अपघातात मरण पावले होते आणि त्याच अपघातात त्यांचा एकुलता एक मुलगा अंशसुद्धा बेपत्ता झाला होता. पोलिसांनी खूप शोध घेतला, पण मुलाचा मृतदेहही सापडला नाही. सर्वांनी म्हटले की तो नदीत वाहून गेला असेल, पण एका आईचं मन हे मान्य करायला कधीच तयार झालं नाही. मानवीजींनी 10 वर्ष प्रत्येक अनाथालय शोधले, प्रत्येक मंदिराबाहेर गेल्या, प्रत्येक गर्दीत आपल्या मुलाचा शोध घेतला, पण अंश काही सापडला नाही. आज त्यांनी उमेद सोडली नव्हती. आज सकाळीच त्यांना एक अनामिक पत्र मिळाले होते, ज्यामध्ये लिहिले होते, "जर तुम्हाला तुमच्या मुलाबद्दलचे सत्य जाणून घ्यायचे असेल तर दिल्ली एक्सप्रेसने दिल्लीला पोहोचा. पहिल्या वर्गात नाही तर साध्या डब्यात, कारण सत्य सामान्य लोकांमध्येच मिळते." मानवीजींना समजलेच नाही की हे कोणी केले आहे, पण एका आईच्या आशेने त्यांना या रेल्वेगाडीपर्यंत ओढून आणले होते. मानवी मॅडम हळूहळू डब्यात पुढे जाऊ लागल्या. त्यांचे सुरक्षारक्षक मागे मागेच होते. लोक रस्ता देत होते, पण डब्बा इतका भरलेला होता की त्यांना कुठेच बसण्यासाठी जागा मिळत नव्हती. आणि तेवढ्यात त्यांची नजर दरवाजाजवळ उभ्या असलेल्या आनंदवर पडली. मानवीजी काही क्षणासाठी तिथेच थांबल्या. आनंद खिडकीतून बाहेर पाहत होता. त्याच्या हातात गार्गीने दिलेला तो रुमाल होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्याच्या ओठांवर एक हलकेसे हसूही दिसत होते. मानवीजींनी त्या मुलाला निरखून पाहिले आणि अचानक त्यांच्या छातीत काहीतरी हलले. त्यांचा श्वास गतिमान झाला. त्यांचे हात कापू लागले, कारण त्या मुलाचा चेहरा, त्या मुलाचे डोळे कोणाशी तरी खूप मिळत जुळत होते. त्यांचे पती विक्रम यांच्याशी. मित्रांनो, आता पुढची कथा आणखीनच रंजक होणार आहे. मानवीजी हळूच आनंदकडे जाऊ लागल्या. आनंद अजूनही खिडकीबाहेर पाहत होता. त्याला माहीत नव्हते की त्याच्या मागे कोण उभं आहे. मानवीजींनी हळूच म्हटले, "बाळा." आनंद दचकला. त्याने मागे वळून पाहिले तर समोर एक अतिशय प्रतिष्ठित महिला उभी होती. आनंद घाबरला. तो ताबडतोब सरळ उभा राहिला आणि त्याने हात जोडले. "जी मॅडम." मानवीजींनी हसत म्हटले, "मी इथे उभी राहू शकते का?" आनंद आश्चर्यचकित झाला. एवढी मोठी मॅडम आणि मला विचारत आहे. मॅडम तुम्ही इथे का उभे राहणार? तुम्ही माझी जागा घ्या, मी तिथे जातो." "पण डब्यात जागा कुठे होती? आनंद कुठे जाणार?" मानवीजी हसल्या. एक गोड हसू. "बाळा, माझ्याकडे खूप काही आहे, पण तुझ्याकडेही काहीतरी आहे. माहीत आहे का काय?" आनंदने मान हलवली. "नाही मॅडम." मानवीजींनी त्याच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाल्या, "तुझ्याकडे माणुसकी आहे बाळा, आणि ही जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे." आनंद दचकला. त्याची आईसुद्धा तर हेच म्हणायची. त्याचे डोळे भरून आले. मानवीजींनी विचारले, "काय नाव आहे तुझं बाळा?" आनंद कुमार." "आणि कुठे चालला आहेस?" "दिल्लीला मॅडम, नोकरीच्या शोधात." मानवीजींनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांना अचानक आपल्या मुलाचा अंशचा चेहरा आठवला. जर तो जिवंत असता तर आज याच वयाचा असता. "दिल्लीत कोणी ओळखीचं आहे का?" आनंदने मान हलवली. "नाही मॅडम, कोणी नाही. बस आईचा आशीर्वाद आहे आणि एक हिंमत आहे." मानवीजींचे डोळे पाणावले. "आणि आई कुठे आहे तुझी?" आनंदने डोळे खाली केले. त्याचा आवाज कापू लागला. आई आता नाही आहे मॅडम. 2 वर्षांपूर्वी मला सोडून गेली. आजारपण होतं. उपचारासाठी पैसे नव्हते." हे ऐकताच मानवीजींच्या छातीत जणू एक मोठी कळ आली. त्यांनी आनंदच्या डोक्यावर हात ठेवला. "देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो बाळा." आनंदच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
2 वर्षानंतर कोणीतरी त्याला बाळा म्हटले होते. 2 वर्षानंतर कोणीतरी त्याच्या डोक्यावर हात ठेवला होता. मानवीजींनी आपला रुमाल काढला आणि आनंदचे अश्रू पुसले. डब्यात असलेले ते तिन्ही श्रीमंत तरुण, जे काही वेळापूर्वी आनंदची चेष्टा करत होते, आता आश्चर्यचकित होऊन उभे होते. त्यांना काहीच समजत नव्हते की हे काय होत आहे. तेवढ्यात मानवीजींनी आनंदला म्हटले, बाळा, काही खाल्लं आहेस का तू? आनंद गप्प झाला. सांग बाळा, काही खाल्लं आहेस की नाही? आनंदने हळूच मान हलवली. नाही मॅडम. का? आनंद गप्प होता. मानवीजी समजून गेल्या. त्यांनी लगेच आपल्या सुरक्षा रक्षकाला इशारा केला. रवी, पेंट्री कारमधून चांगले जेवण मागव या मुलासाठी. आनंदने हात जोडले. नाही मॅडम, नाही, मी नाही घेऊ शकत. माझ्या आईने शिकवले आहे, परक्यांचे उपकार घ्यायचे नाहीत. मानवीजींचे डोळे भरून आले. त्यांनी आनंदच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवले आणि म्हणाल्या, आनंद, मला परकी समजू नको. आजपासून मी तुझी आई नाही, पण एक आईची जागा तर स्वतःला देऊच शकते. काय तू मला एका आईसारखा उपकार करू देणार नाहीस? आनंदच्या डोळ्यातून अश्रूंची धारा वाहू लागली. पूर्ण डब्बा शांत होता. प्रत्येकजण हे पाहत होता. आनंद काहीच बोलू शकला नाही. बस डोकं टेकवून रडू लागला. थोड्या वेळानंतर जेवण आले. गरम गरम भाकऱ्या, वरण, भाजी, भात आणि गोड. आनंदने जेव्हा ते जेवण पाहिले तेव्हा त्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. शेवटचे त्याने असे जेवण तेव्हा खाल्ले होते जेव्हा त्याची आई जिवंत होती. मानवीजींनी त्याला जवळ बसवले. जमिनीवरच दोघे बसले. डब्याच्या गर्दीत मानवीजींनी स्वतः आपल्या हाताने पहिला घास आनंदच्या तोंडात भरवला. खा बाळा, खा. आनंदला रडू कोसळले. मॅडम, मॅडम, मी शेवटचं असंच माझ्या आईच्या हाताने खाल्लं होतं. मानवीजींचेही डोळे भरून आले. आजपासून मला मॅडम नाही, आई म्हण बाळा, जर तुला हरकत नसेल तर. आनंदने मान हलवली आणि मग डब्यात एक असे दृश्य होते जे प्रत्येकाच्या डोळ्यात साठून राहिले. एक करोडपती विधवा जमिनीवर बसून एका गरीब मुलाला आपल्या हाताने जेवण भरवत होती आणि दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते तिन्ही श्रीमंत तरुण, जे काही वेळापूर्वी चेष्टा करत होते, त्यातील एकाच्या डोळ्यातही अश्रू आले होते. त्याने हळूच आपल्या मित्रांना म्हटले, मित्रांनो, आपण चुकीचं केलं. या मुलाचं मन किती साफ आहे. डब्यात बसलेल्या एका वृद्ध आजीने हात जोडून म्हटले, मुली, तुझ्यासारखी महिला आजच्या या काळात मिळणे कठीण आहे. देव तुला उदंड आयुष्य देव. मानवीजी हसल्या. जेवता जेवता आनंदने हळूच विचारले, आई, तुम्ही साध्या डब्यात का आल्या? तुम्ही तर. मानवीजींनी एक मोठा श्वास घेतला. बाळा, एक आई आपल्या मुलाला शोधायला आली आहे. 10 वर्षांपूर्वी माझा मुलगा हरवला होता अपघातात. आज मला एक पत्र मिळाले की माझा मुलगा कदाचित जिवंत आहे आणि मला याच रेल्वेगाडीत तो भेटेल. आनंद दचकला. तुमचा मुलगा कसा काय हरवला होता? मानवीजींनी डोळे मिटले. त्यांचा आवाज कापू लागला. बाळा, आजपासून 10 वर्षापूर्वी माझे पती विक्रम, मी आणि माझा 3 वर्षाचा मुलगा अंश, आम्ही तिघं मसुरीला चाललो होतो सुट्ट्या घालवायला. वाटेत आमच्या कारचा अपघात झाला. एका मोठ्या ट्रकची टक्कर झाली. माझ्या पतींचा जागेवरच मृत्यू झाला. मी बेशुद्ध झाले. जेव्हा शुद्ध आली तेव्हा रुग्णालयात होते. 3 दिवसानंतर मी विचारले, अंश कुठे आहे? तर सर्व गप्प झाले. पोलिसांनी सांगितले मुलाचा मृतदेह सापडला नाही. नदीजवळचा परिसर होता. सर्वांनी म्हटले मुलगा नदीत वाहून गेला. पण माझं मन नाही मानलं बाळा. मी 10 वर्ष प्रत्येक ठिकाणी त्याला शोधलं. प्रत्येक अनाथालयात गेले. प्रत्येक मंदिराबाहेर बसले. पण माझा अंश नाही सापडला. मानवीजी रडू लागल्या. आनंदचेही डोळे भरून आले. पण तेव्हाच काहीतरी विचित्र घडले. आनंदच्या कानात अचानक त्याच्या आईचे एक बोलणे घुमू लागले. त्याच्या आईने मरण्यापूर्वी एका रात्री त्याला काहीतरी सांगितले होते. अशी गोष्ट जी त्याने आजपर्यंत कोणालाही सांगितली नव्हती. आनंदचे श्वास वेगवान झाले. त्याचा हृदयाचे ठोके वाढू लागले. त्याचे हात कापू लागले. मानवीजींनी त्याला पाहिले. बाळा, काय झालं? तू ठीक आहेस ना? आनंद काहीच बोलू शकला नाही. त्याने हळूच आपल्या खिशातून एक छोटासा कपडा काढला. तो कपडा जो त्याच्या आईने त्याला मरण्यापूर्वी दिला होता. त्याच्या आईने म्हटले होते, बाळा, हा कपडा सांभाळून ठेव. एक दिवस ही तुझीच ओळख बनेल. आनंदने तो कपडा उघडला. त्यामध्ये एक छोटासा सोन्याचा लॉकेट होता. त्या लॉकेटवर एक नाव लिहिले होते. मानवीजींनी जसे ते लॉकेट पाहिले त्यांचे डोळे विस्फारलेलेच राहिले. त्यांचे हात कापू लागले. त्यांचे ओठ कापू लागले. त्यांचा आवाज निघणेच बंद झाले. कारण त्या लॉकेटवर लिहिले होते, अंश राजवंशी. मित्रांनो, पूर्ण डब्यात शांतता पसरली. मानवीजींचा हात कापत कापत आनंदच्या लॉकेटपर्यंत पोचला. त्यांनी त्याला स्पर्श केला आणि मग त्यांनी आपल्या डोळ्यासमोर अंधारे आल्यासारखे झाले. हे लॉकेट तुझ्याकडे कसे आले बाळा? मानवीजींनी कापत्या आवाजात विचारले. आईने मरण्यापूर्वी मला दिले होते. म्हटले होते की माझी ही ओळख आहे. आनंदने कापत्या आवाजात सांगितले. मानवीजींच्या तोंडून किंकाळी निघाली. अंश! त्या आनंदला बिलगल्या. अंश, माझ्या बाळा, माझा अंश, तू जिवंत आहेस, तू जिवंत आहेस. आनंद आवाक होता. त्याला काहीच समजत नव्हते. मानवीजी रडत रडत म्हणाल्या,
बाळा, हे लॉकेट मी तुला तुझ्या पहिल्या वाढदिवसाला बनवून दिले होते. त्यावर तुझे नाव आहे अंश राजवंशी. तू माझा अंश आहेस बाळा. तू माझा हरवलेला मुलगा आहेस. आनंदची दुनिया जणू थांबलीच. त्याच्या डोक्यात आपल्या आईच्या गोष्टी फिरू लागल्या. त्याची आई सृष्टीदेवी एकदा आजारपणात तापात त्यांना काहीतरी म्हटले होते. त्यांनी म्हटले होते, बाळा, तू माझा सख्खा नाहीस. एक दिवस तू खूप मोठ्या घराचा मुलगा होतास. मला तू नदीजवळ सापडला होतास, बेशुद्ध पडलेला. मी तुला उचलले, तुझा जीव वाचवला, तुला माझा मुलगा बनवलं. कारण माझं पोट रिकामं होतं. देवाने तुला माझ्या पदरात टाकले. त्यावेळी आनंदला वाटायचे की आई तापात बरळत आहे. त्यानंतर आई कधी याबद्दल बोलली नाही. पण मरण्यापूर्वी आईने त्याला हे लॉकेट दिले होते आणि म्हटले होते, बाळा, जर कधी तुला कोणी आपले भेटले, या लॉकेटला ओळखले, तर तू समजून घे की ते तुझं खरं रक्त आहे. आनंदचे डोळे भरून आले. आई, त्याने हाक मारली. मानवीजींनी त्याला आपल्या छातीशी लावले. हो बाळा, आई, तुझी खरी आई, तुला जन्म देणारी आई. पण तेव्हाच आनंदने स्वतःला मानवीजींपासून थोडे वेगळे केले. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. नाही आई, तुम्ही मला जन्म देणारी आई आहात, पण माझी खरी आई ती होती जिने मला सांभाळले, जिने मला भुकेच्या वेळी आपली भाकरी दिली, जिने थंडीत आपल्या घोंगडीने मला झाकले, जिने माझ्या आजारपणात रात्रभर जागून माझ्या कपाळावरून हात फिरवला. त्या माझ्या आई आहेत, सृष्टीदेवी. मानवीजींच्या डोळ्यात आणखी अश्रू आले, पण यावेळी त्यामध्ये आनंद होता. बाळा, तू खरं बोलत आहेस. त्याच तुझी खरी आई आहेत, जिने तुला सांभाळलं, घडवलं, मोठं केलं. मी तर फक्त तुला जन्म देऊ शकले, पण माणूस तिलाच आई बनवतं जी त्याला सांभाळते. मानवीजींनी आनंदचा हात आपल्या डोक्यावर ठेवला. बाळा, मला तुझी सृष्टी आईचा फोटो दाखव. मी त्यांना आपल्या देव्हाऱ्यात ठेवेन. रोज त्यांना फूल वाहीन, कारण त्यांनी माझा मुलगा मला जिवंत परत केला आहे. माझ्यासाठी त्या देव आहेत. आनंदने रडत रडत आपल्या पिशवीतून आईचा तो छोटासा फोटो काढला. मानवीजींनी तो फोटो घेतला, तो कपाळाला लावला, डोळ्यांना लावला आणि त्याचे चुंबन घेतले. आई, माझ्या मुलाची आई, मी तुमची ऋणी आहे, जन्मभराची ऋणी आहे. पूर्ण डब्बा रडत होता मित्रांनो. प्रत्येक डोळा पाणवला होता, प्रत्येक मन जड झाले होते. ते तिन्ही श्रीमंत तरुण जे काही वेळापूर्वी आनंदची चेष्टा करत होते, त्यातील एक पुढे आला. त्याने आनंदचे पाय धरले. भावा, मला माफ कर. आम्ही तुझी खूप चेष्टा केली. आम्ही खरोखर संपत्तीमुळे आंधळे झालो आहोत. आज तू आम्हाला माणुसकीचा खरा अर्थ समजावलास. आनंदने त्याला उठवले आणि मिठी मारली. भावा, काही हरकत नाही. चूक प्रत्येक माणसाकडून होते. माफ करणे ही माणुसकी आहे. रेल्वे रात्रीच्या अंधारात धावत होती. डब्यातील दिवे आता मंद झाले होते. लोक झोपण्याचा प्रयत्न करत होते. मानवीजी आणि आनंद जमिनीवरच एक चादर पसरवून बसले होते. मानवीजींनी आनंदचे डोके आपल्या मांडीवर ठेवले. 10 वर्षानंतर एक आई आपल्या मुलाचे डोकं आपल्या मांडीवर अनुभवत होती. मानवीजींनी हळूहळू आनंदच्या केसावरून हात फिरवत म्हटले, बाळा, तुला माहीत आहे, तुझे बाबा जेव्हा तू जन्माला आला होतास तेव्हा 3 दिवस रुग्णालयातून हलले नव्हते. तुला मांडीवर घेऊन फक्त पाहत राहायचे. म्हणायचे, मानवी हा मुलगा एक दिवस मोठा माणूस बनेल, खूप मोठा, असा माणूस जो जगासाठी आदर्श बनेल. आनंदच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, मला एक गोष्ट सांग, बाबा कसे होते? मानवीजी हसल्या. बाळा, तुझे बाबा अगदी तुझ्यासारखे होते. साधे, प्रामाणिक, माणुसकीवर विश्वास ठेवणारे. राजवंशी घराण्याचा मुलगा असूनही त्यांनी जमिनीशी जोडून राहणे शिकले होते. ते नेहमी म्हणायचे की संपत्ती येत जात राहते, पण माणुसकी हीच खरी ओळख म्हणून राहते. आनंदने डोळे मिटून घेतले. त्याला वाटले जसे त्याच्या नसांमध्ये बाबांचा तो आवाज वाहत आहे. आई, बाबांचा अपघात कसा झाला होता? मानवीजींच्या डोळ्यात एक विचित्र वेदना उमटली. बाळा, तो अपघात नव्हता, तो एक कट होता. आनंद दचकला. त्याने आपले डोके वर केले. कट? याचा काय अर्थ? मानवीजींनी इकडे तिकडे पाहिले. त्यांनी हळूच म्हटले, बाळा, तुझ्या बाबांना एक लहान भाऊ होते, विजय राजवंशी, तुझे काका. त्यांना व्यवसायाचा सगळा हिस्सा हवा होता, पण तुझे बाबा सर्वात मोठे होते. पूर्ण हक्क त्यांचा होता. तुझ्या काकांनी अनेक वेळा भांडणं केले, धमकी दिली आणि मग एक दिवस त्या गाडीचा ट्रकसोबत अपघात झाला. ट्रक चालक पकडला गेला होता. पोलिसांच्या चौकशीत त्याने सांगितले होते की त्याला पैसे देऊन हे करवून घेतले गेले होते. पण मग अचानक तो चालक तुरुंगातच मरण पावला. सांगितले गेले की त्याला हृदयविकाराचा झटका आला. पण मला आजपर्यंत खात्री आहे की तोही एक कटच होता. आनंदच्या मुठी आवळल्या गेल्या. आणि काका, ते कुठे आहेत आता? मानवीजींच्या डोळ्यात एक भयानक चमक आली. ते आता राजवंशी ग्रुपचे उपसभापती आहेत. माझ्यासोबतच काम करतात, हसतात, प्रेम दाखवतात. पण मला माहीत आहे त्यांच्या आत काय आहे. गेल्या 10 वर्षापासून ते माझी कंपनी हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण जर मी एकटी आहे आणि जर माझा मुलगा नाही, तर माझ्यानंतर तेच वारस असतील. आनंदचे डोळे लाल झाले. आई, आता तू काळजी करू नकोस. तुमचा मुलगा परत आला आहे. आता तो कट रचणारा प्रत्येक माणूस आपली शिक्षा भोगणार. मानवीजींनी आनंदच्या कपाळाचे चुंबन घेतले.
बाळा तू फक्त माझ्यासोबत राहा, मला काही नको. पण तेव्हाच डब्याच्या दुसऱ्या कोपऱ्यातून एक माणूस जो आतापर्यंत गप्प बसला होता हळूहळू उठला. त्याने आपला भ्रमणध्वनी काढला आणि कोणाला तरी एक संदेश पाठवला. संदेशात लिहिले होते, साहेब, मानवी मॅडमना त्यांचा मुलगा सापडला आहे. पुढचे पाऊल काय असावे? मित्रांनो, हा कोण होता आणि कोणाला संदेश करत होता? जाणून घेण्यासाठी कथा पुढे पाहत रहा. रेल्वे सकाळी दिल्लीला पोहोचली. जशी रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबली, बाहेर प्रसारमाध्यमांचा गराडा होता. माहीत नाही कसे मानवी मॅडमच्या मुलाची बातमी फुटली होती. जेव्हा मानवीजी आनंदचा हात धरून डब्यातून उतरल्या, तेव्हा कॅमेराचे फ्लॅश चमकू लागले. पत्रकार प्रश्न विचारू लागले, मानवी मॅडम, हे खरं आहे का की तुमचा मुलगा तुम्हाला मिळाला आहे? 10 वर्षानंतर मुलगा मिळाल्यावर तुम्हाला कसे वाटत आहे? आनंदजी, तुम्हाला काही सांगायचे आहे का? मानवीजींनी एक हात वर करून सर्वांना थांबवले. हो, माझा मुलगा मला मिळाला आहे आणि मी देवापाशी हे सांगू इच्छिते की आता मला काही नको. पण एक गोष्ट अजून सांगेन, माझ्या मुलाची खरी आई ती आहे जिने याला सांभाळले आहे, सृष्टीदेवी. आणि आज मी घोषणा करते की आपल्या कंपनीची एक मोठी संस्था त्यांच्या नावावर मी बनवेन, जी गरीब मुलांना मोफत शिक्षण आणि मोफत उपचार देईल. लोकांनी टाळ्या वाजवल्या. आनंदच्या डोळ्यात अश्रू होते. मानवीजी आणि आनंद गाडीत बसले. एक लांब काळी मर्सिडीज. आनंदने जेव्हा ती गाडी पाहिली तेव्हा त्याचे डोळे विस्फारलेलेच राहिले. त्याने आयुष्यात आधी कधीही अशी गाडी पाहिलेली नव्हती. गाडी निघाली. दिल्लीचे झगमगते रस्ते, उंच उंच इमारती, चमकणारे दिवे. आनंद खिडकीतून बाहेर पाहत होता आणि त्याच्या डोळ्यांसमोर गार्गीचा चेहराच फिरत होता. गार्गी, तू विचारही करू शकत नाहीस की तुझा आनंद कुठे पोचला आहे. साधारण 1 तासानंतर गाडी एका विशाल बंगल्यासमोर येऊन थांबली. नाही, ही तर जणू एक हवेली होती. उंच लोखंडी दरवाजा, आत एक मोठी बाग, कारंज, सुंदर फुलं, चारही बाजूंनी चमकणारे दिवे. आनंदने मानवीजींना विचारले, आई, हे तुमचं घर आहे? मानवीजी हसल्या. नाही बाळा, हे तुझं घर आहे, तुझ्या बाबांचं घर, राजवंशी हवेली. आनंद स्वतःला रोखू शकला नाही. त्याने मानवीजींचे पाय धरले. आई, मानवीजींनी त्याला उचलून मिठी मारली. पण जसे ते दोघे दरवाजाच्या आत दाखल झाले, हवेलीच्या आत एक माणूस उभा होता. काळा सूट घातलेला, केस मागे विंचरलेले, चेहऱ्यावर एक खोटं हसू. हे होते विजय राजवंशी, आनंदचे काका. विजयने पुढे होऊन हात पसरवले. वहिनी, अभिनंदन, माझा पुतण्या मिळाला. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे आज. पण त्यांच्या डोळ्यात जे होते ते काही वेगळेच दिसत होते. आनंदने जसे त्यांना पाहिले, त्याच्या आत एक वेगळीच रागाची लहर उठली. मानवीजींनी हळूच आनंदच्या कानात म्हटले, बाळा, हे तुझे काका आहेत, यांच्यापासून सावध राहा. आनंदने होकारार्थी मान हलवली. विजयने आनंदकडे हात वाढवला. बाळा, ये, मला मिठी मार. आनंद काही क्षण थांबला. मग हळूच पुढे येऊन हात त्याने मिळवला, पण मिठी मारली नाही. विजयच्या डोळ्यात एक चमक उठली. त्याला समजले की हा मुलगा सोपा दिसत नाही. आनंद हवेलीच्या आत दाखल झाला. त्याने अशी हवेली आधी कधीही आपल्या आयुष्यात पाहिलेली नव्हती. संगमरवरी फरशी, भिंतीवर जुनी चित्र, उंच उंच छप्पर, मोठे मोठे झुंबर. प्रत्येक बाजूला ऐश्वर्य दिसत होते. पण पायऱ्यांजवळ एका भिंतीवर एक मोठे छायाचित्र होते. जशी आनंदची नजर त्या छायाचित्रावर पडली, त्याचे पाऊल तिथेच थांबले. त्या छायाचित्रात एक माणूस होता. हसरा, प्रेमळ डोळे आणि तो माणूस हुबेहूब आनंदसारखा दिसत होता. फक्त वयाने मोठा दिसत होता. हे त्याचे बाबा होते, विक्रम राजवंशी. आनंदच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो त्या छायाचित्रासमोर जाऊन उभा राहिला. बाबा, मानवीजी जवळ आल्या. बाळा, तुझे बाबा नेहमी म्हणायचे की त्यांचा मुलगा एक दिवस त्यांना खूप अभिमान वाटवून देईल. आणि बघ, आज तू जिवंत आहेस, तू सुखरूप आहेस. मी तुझ्या बाबांना ही बातमी कशी देऊ बाळा? मानवीजी रडू लागल्या. आनंदने बाबांच्या छायाचित्राला स्पर्श केला. बाबा, मी तुम्हाला वचन देतो, तुमचे प्रत्येक स्वप्न मी पूर्ण करेन. या घराण्याचे नाव आणखी उंच करेन आणि ज्या लोकांनी तुमच्यासोबत कट रचला आहे त्यांना त्यांची शिक्षा मिळवून देईन. विजय मागे उभा राहून हे सर्व ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक हलकेसे हसू होते, पण आतल्या आत तो जळत होता. त्याने हळूच आपला भ्रमणध्वनी काढला आणि कोणाला तरी संदेश पाठवला. मुलगा धोकादायक दिसत आहे, योजना ब तयार करा. पुढच्या काही दिवसातच आनंदचे आयुष्य पूर्णपणे बदलले. मानवीजींनी त्याला सर्वात चांगले कपडे आणून दिले, सर्वात महागडे जोडे, एक नवीन भ्रमणध्वनी, त्याला त्याच्याच नावावर एक नवीन गाडीसुद्धा घेऊन दिली. पण आनंदने एक गोष्ट स्पष्ट केली, आई, मला हे सर्व नको, मला या सर्वांची सवय नाही. मला एक काम करायचं आहे, बस इतकेच इच्छितो की मी तुमची मदत करू शकेन. मानवीजींनी त्याला छातीशी लावले. बाळा, तू खरोखर तुझ्या बाबांचा मुलगा आहेस. हीच गोष्ट तुझे बाबाही म्हणायचे. मानवीजींनी आनंदला आपल्या कंपनीत दाखल करून घेतले. सुरुवातीला एका छोट्या पदावर, जेणेकरून तो काम शिकू शकेल. आनंद खूप कष्टाळू होता. त्याने काहीच महिन्यात प्रत्येक गोष्ट शिकून घेतली.
पण या दरम्यान विजय आपले कट रचत राहिला. एक दिवस विजयने आनंदला आपल्या केबिनमध्ये बोलावले. बाळा बैस. आनंद बसला. विजय हसला. बाळा तुझी आई खूप भोळी आहे. त्यांना या व्यवसायाची काही समज नाही. गेल्या 10 वर्षांपासून सर्व काही मीच चालवत आहे. तूही माझ्यासोबत सामील हो. आपण मिळून या कंपनीला नवीन उंचीवर घेऊन जाऊ. तुझ्या आईला बस आपले छंद पूर्ण करू दे. कंपनी आपण दोघं मिळून सांभाळून घेऊ. आनंदने एक क्षण विजयकडे पाहिले, मग हसला. काका तुम्ही योग्य बोलत आहात. कंपनी योग्य हातात असायला हवी आणि योग्य हात ते असतात जे प्रामाणिक असतील, कष्टाळू असतील आणि ज्यांची नियत साफ असेल. मला माफ करा काका, पण तुमची नियत साफ नाही. विजयच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. काय अर्थ आहे तुझ्या बोलण्याचा? आनंदने आपल्या खिशातून काही कागदपत्र काढली आणि ती मेजावर ठेवली. गेल्या 10 वर्षांचा हिशोब आहे काका. मी शोधून काढला आहे. तुम्ही कंपनीतून करोडो रुपये आपल्या खाजगी खात्यात हस्तांतरित केले आहेत आणि 3 कंपन्या बनवल्या आहेत आपल्या नावावर. त्यामध्ये सर्व पैसा जो वापरला आहे ते सर्व पैसा इथून चोरलेला आहे. विजयचे डोळे विस्फारलेलेच राहिले. तू तू कसे काय? आईने मला व्यवसाय शिकण्यासाठी हिशोब तपासणीस ठेवले आहे काका. मी प्रत्येक हिशोब तपासून घेतला आहे. आता सांगा, तुम्ही स्वतःहून सोडणार ही कंपनी का मला कायदेशीर रस्ता स्वीकारावा लागेल? विजयचा चेहरा लाल झाला. तू तू एक गरीब मुलगा होतास. माझ्या वहिनीने तुला उचलून इथे महालात आणले आणि आता तू माझ्यावर रुबाब दाखवत आहेस. तुला माहीत तरी आहे का तूच खरा अंश आहेस की नाही? काय माहीत, तू काही नाटक करत असशील. आनंद शांत राहिला. काका, कायद्याने माझी DNA चाचणी केली आहे. मीच खरा अंश आहे. आणि एक गोष्ट सांगतो तुमच्या माहितीसाठी, तुम्ही माझ्या बाबांचा अपघात घडवून आणलात याचे पुरावेही माझ्याकडे आहेत. विजयच्या पायाखालची जमीनच सरकली. काय? कोणते पुरावे? आनंदने एक छोटा रेकॉर्डर काढला. हा त्या ट्रक चालकाच्या मुलाने मला दिला आहे. त्याच्या बाबांनी मरण्यापूर्वी त्याला एक सत्य माहिती दिली होती, ज्यामध्ये सर्व काही आहे की कोणी त्यांना पैसे दिले, कोणी अपघात घडवला, कोणी तुरुंगात त्यांना विष दिले. विजयचा चेहरा पांढरा पडला. तू तू मला धमकावत आहेस? नाही काका, मी तुम्हाला एक संधी देत आहे. स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आपला गुन्हा कबूल करा. कदाचित शिक्षा कमी होईल. विजय जोरात हसला. अरे चल हट. तू स्वतःला काय समजतोस? माझी इथे खूप लांब लांबपर्यंत ओळख आहे. पोलीस, प्रसारमाध्यमं, मंत्री सर्व माझ्या खिशात आहेत. तू माझे काहीही वाकडे करू शकत नाहीस. विजयने अचानक आपल्या मेजच्या खाण्यातून एक पिस्तूल काढली आणि म्हणाला, अंश, आता मी तुला तिथेच पाठवून देईन जिथे तुला 10 वर्षांपूर्वी जायला हवे होते. विजयने पिस्तूल आनंदकडे रोखली. आनंद शांत उभा राहिला. त्याच्या डोळ्यात भीती नव्हती. काका, मारायचे असेल तर मारून टाका, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या दालनाच्या चारही बाजूंनी CCTV कॅमेरे लावले आहेत आणि ते सर्व थेट चालू आहेत आणि माझ्या फोनमध्येही ध्वनिमुद्रण सुरू आहे. विजयचे हात कापू लागले. खोटं बोलत आहेस तू? नाही काका, खरं सांगत आहे. आणि याशिवाय या दालनाच्या बाहेर पोलीसही उभे आहेत. जसे आनंदने हे म्हटले, दरवाजा उघडला आणि पोलीस आत आले. विजयच्या हातातून पिस्तूलच सुटली. नाही नाही, हे सर्व खोटं आहे. मी निर्दोष आहे. पोलिसांनी विजयला बेड्या ठोकल्या. मानवीजीही आत आल्या. त्यांच्या मागे आनंदच्या सोबतची पूर्ण टीम होती. मानवीजींनी विजयकडे पाहिले. विजय, तू माझ्या पतीला मारलेस, माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलेस, माझे आयुष्य उद्ध्वस्त केलेस. पण तुला माहीत नव्हते एका आईची ममता किती मजबूत असते. एका आईचं प्रेम तुझ्यासारख्या सैतानांपेक्षा खूप मोठे असते. घेऊन जा याला. विजय रडत गयावया करत पोलिसांसोबत निघून गेला. मानवीजी आनंदकडे वळल्या. त्यांनी त्याला मिठी मारली. बाळा, तू ते केलेस जे मी 10 वर्षात करू शकले नाही. तू खरोखर तुझ्या बाबांचा मुलगा आहेस. आनंदच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आई, हे सर्व तुझ्या आशीर्वादामुळे झाले आहे आणि माझ्या सृष्टी आईच्या संस्कारामुळे. विजय गेल्यानंतर आनंदचे आयुष्य शांततेत चालले होते. पण एक रात्र आनंद आपल्या गच्चीवर उभा होता. आकाशात चंद्र होता. हवेत हलकीशी थंडी होती. त्याने आपल्या खिशातून तो रुमाल काढला, गार्गीचा रुमाल. त्याचे डोळे भरून आले. गार्गी, मी तुला विसरलो नाही, पण आता मी इतका मोठा झालो आहे की कदाचित तू मला ओळखूही शकणार नाहीस. तेवढ्यात मागून मानवीजींचा आवाज आला. बाळा, कोण आहे ही गार्गी? आनंद दचकला. त्याने डोकं खाली केलं. आई, ही माझ्या गावातील एक मुलगी आहे. आम्ही लहानपणापासून एकत्र होतो. मी तिला वचन दिलं होतं की एक दिवस मी तिला घेण्यासाठी परत गावी येईल. मानवीजी हसल्या. मग आता का जात नाहीस? आनंदने डोके वर केले. आई, मी आता इतका मोठा झालो आहे, माहीत नाही ती मला आता ओळखेल की नाही, आणि कदाचित तिचे लग्नही झाले असेल. मानवीजींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, प्रेमात संपत्ती आड येत नाही. जर तुझी गार्गी खरोखर तुझ्यावर प्रेम करत असेल तर ती तुझी वाट पाहत असेल. उद्याच निघ, मीही येईन तुझ्यासोबत.
दुसऱ्याच दिवशी सकाळी मानवीजी आणि आनंद दोघं राजवंशी हवेलीतून निघाले. पण यावेळी त्यांनी एक गोष्ट केली. त्यांनी कोणतीही मोठी गाडी घेतली नाही किंवा सुरक्षा रक्षक, बस एक साधी गाडी घेतली. आनंदला वाटत होते की गार्गीने त्याला ओळखावे, त्याच्या पैशांना नाही तर त्याच्या खरेपणाला ओळखावे. लांबचा प्रवास करून ते रामपूर गावात तर पोचले. गाव तसेच होते, तेच कच्चे रस्ते, तीच मातीची घरं, तीच झाडं ज्यांच्या खाली आनंद लहानपणी गार्गीसोबत खेळत होता. आनंदच्या डोळ्यात अश्रू आले. जसा तो आपल्या जुन्या घराजवळ पोचला त्याने एक दृश्य पाहिले ज्याने त्याचे हृदयच तोडले. गार्गीच्या घराबाहेर गर्दी होती, सनई वाजत होती, गार्गीचे लग्न होत होते. आनंद तिथेच थांबला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, मी खूप उशिरा आलो. मानवीजींनी त्याचा हात धरला. बाळा, चल आत जाऊया, आधी बघ तर काय होत आहे. आनंदने हिंमत गोळा केली आणि गर्दीत पुढे गेला. पण तिथे जे वातावरण होते ते लग्नाचे नव्हते, ते बळजबरीच्या लग्नाचे होते. गार्गीचे बाबा सीताराम काका जवळच्याच एका मध्यमवयीन सावकाराशी आपल्या मुलीचे लग्न लावून देत होते. कारण त्यांनी त्यांच्याकडून कर्ज घेतले होते आणि ते कर्ज ते फेडू शकत नव्हते. सावकारांनी म्हटले होते की कर्ज माफ करेन, बस गार्गीने माझ्याशी लग्न करावे. गार्गी लग्नाच्या लाल कपड्यात बसलेली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिच्या हातात मेहंदी होती, पण तिच्या चेहऱ्यावर दुःख होते. जशी तिची नजर गर्दीत उभ्या असलेल्या आनंदवर पडली, तिचे डोळे विस्फारलेलेच राहिले. ती आपल्या जागेवरून उठून उभी राहिली. आनंद! पूर्ण गाव चकित झाले. गार्गी पळत पळत आनंदकडे आली. आनंद, तू परत आलास? आनंदने तिला सावरले. गार्गी, मी तुला वचन दिले होते. सीताराम काका पुढे आले. आनंद बाळा, तू कुठे गेला होतास इतकी वर्ष? आता मी काय करणार? सावकाराशी गार्गीचं लग्न ठरवलं आहे. मी माझं वचन तोडू शकत नाही. मानवीजी पुढे आल्या. सीताराम भाऊजी, किती रुपयांचं कर्ज आहे? सीताराम यांनी डोके खाली केले. 10 लाख रुपये. मानवीजी हसल्या. त्यांनी आपल्या पाकिटातून एक बँकेचा चेक काढला आणि सावकाराला दिला. 10 लाख रुपयांचा धनादेश आहे. कर्ज फेडण्याव्यतिरिक्त अजून पैसे मी देऊ शकते. आता तुम्ही आनंदी आहात? सावकार धनादेश पाहून अवाक झाला, पण त्याचा हावरेपणा जागा झाला. मला पैसे नकोत, मला गार्गी हवी आहे. आनंद पुढे आला. भाऊजी, पैसे घ्या. गार्गी माझी होणार आहे आणि जर तुम्ही बळजबरी करण्याचा प्रयत्न केला तर मी विसरून जाईल की तुम्ही ज्येष्ठ आहात. सावकार आनंदचे डोळे पाहून घाबरला. त्याने धनादेश घेतला आणि गुपचूप तिथून निघून गेला. सीताराम काका रडत रडत आनंदच्या पाया पडले. बाळा, तू माझ्या मुलीची आबरू वाचवलीस, तू माझे आयुष्य वाचवलेस. आनंदने त्यांना उठवले. काका, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, माझ्या पाया पडू नका. मला तर फक्त तुमची गार्गीच हवी आहे. सीताराम यांनी गार्गीचा हात आनंदच्या हातात दिला. गार्गीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मानवीजी हसत होत्या. पूर्ण गाव टाळ्या वाजवत होतं. त्याच दिवशी तिथे त्याच मंडपात आनंद आणि गार्गीचं लग्न झालं. लग्नानंतर आनंद सर्वात आधी आपल्या आईच्या समाधीवर गेला, सृष्टीदेवींच्या समाधीवर. ते फुलं वाहून बसला. आई, तुझा मुलगा परत आला आहे. मी तुझे प्रत्येक वचन पूर्ण केले. मी माणुसकी सोडली नाही. मी गरिबांची मदत केली. मी चुकीच्या माणसाला शिक्षा मिळवून दिली. आणि बघ आई, तुझी गार्गी ही आता माझी झाली आहे, तुझी सून. मानवीजी आणि गार्गी ही मागेच उभ्या होत्या. मानवीजी पुढे आल्या. त्यांनी सृष्टीदेवींच्या समाधीवर आपले डोके ठेवले. ताई, तू माझा मुलगा वाचवलास, माझा मुलगा सांभाळलास, त्याला चांगला माणूस बनवलास. मी तुझी ऋणी आहे, पूर्ण आयुष्याची. तुझ्या नावावर मी एक खूप मोठी संस्था स्थापन करेन, जी गरीब मुलांना सांभाळेल, शिकवेल, चांगला माणूस बनवेल. कारण एक सृष्टी आम्हाला मिळाली होती, आता आम्ही लाखो सृष्टी बनवू. काही महिन्यांनंतर दिल्लीच्या मध्यभागी एक भव्य इमारत उभी होती. त्या इमारतीवर लिहिले होते सृष्टीदेवी फाउंडेशन. या संस्थेमध्ये हजारो गरीब मुलांना मोफत शिक्षण, मोफत जेवण, मोफत उपचार आणि मोफत राहण्याची सुविधा मिळू लागली. आनंद आणि गार्गी ही संस्था सांभाळत होते. मानवीजी राजवंशी ग्रुप सांभाळत होत्या आणि दररोज संध्याकाळी तिघे मिळून सृष्टीदेवींच्या फोटोसमोर दिवा लावत होते. एक दिवस एका पत्रकाराने आनंदला विचारले, आनंद सर, तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहात. तुम्हाला काय वाटतं, संपत्ती मोठी आहे की माणुसकी? आनंद हसला. बघा, मी दोन्ही आयुष्य जगलो आहे. एक गरीब म्हणून जेव्हा माझ्याकडे खाण्यासाठीही भाकरी नव्हती, आणि एक श्रीमंत म्हणून जेव्हा माझ्याकडे सर्व काही आहे. आणि मी हे पूर्ण खात्रीने सांगू शकतो की संपत्ती येते आणि जाते, पण माणुसकी नेहमीसाठी राहते. ज्या दिवशी तुम्ही कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणता, कोणाची मदत करता, एखाद्या गरजूचा आधार बनता, त्या दिवशी तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत माणूस बनता. माझ्या सृष्टी आईने मला हे शिकवले आहे. माझ्या मानवी आईने याला पुढे नेले आहे. आणि आता माझी गार्गी हे जगत आहे. जगाला संपत्तीवाले श्रीमंत नको आहेत, जगाला मनाचे श्रीमंत लोक हवे आहेत. चला तर मित्रांनो, ही होती आनंदची कथा. एक गरीब मुलगा जो 2 सुक्या भाकऱ्या घेऊन आपल्या गावातून निघाला होता, ज्याच्या खिशात फक्त 420 रुपये होते आणि ज्याच्या डोळ्यात आपल्या मृत आईचे एक वचन होते. त्याने आज जगाला दाखवून दिले की जर माणसाच्या मनात माणुसकी असेल
तर संपत्ती स्वतः त्याच्या पायाशी येते. आणि एक करोडपती विधवा जिने 10 वर्ष आपल्या मुलाला शोधले, जिच्या डोळ्यात वर्षानुवर्ष जुनी वेदना होती, तिच्या ममतेने आपल्या मुलाला आपल्याकडे ओढून घेतलेच. आणि एक आई सृष्टीदेवी, ज्या आज या जगात नाहीत, पण त्यांचे संगोपन, त्यांचे संस्कार, त्यांची माणुसकी आज लाखो लोकांचे आयुष्य उजळून टाकत आहे. मित्रांनो, एका क्षणासाठी विचार करा, जर आज तुमच्या खिशात 2 सुक्या भाकऱ्या असतील आणि तुमच्यासमोर एक भुकेला वृद्ध आला, तर काय तुम्ही त्या भाकरी त्या वृद्धाला देऊ शकाल? जर एका रेल्वेच्या डब्यात एक गरीब मुलगा बसला असेल, तर काय तुम्ही त्याच्या डोळ्यात लपलेला माणूस पाहू शकाल? जर आयुष्याने तुम्हाला करोडो रुपये दिले, तर काय तुम्ही आपली जुनी मुळे, आपली जुनी माणसं, आपली जुनी मूल्य विसरून जाल? मित्रांनो, हे सर्व प्रश्न स्वतःला विचारा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. या कथेचा कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त स्पर्शून गेला? काय तुम्हाला आनंदची माणुसकी लक्षात राहील? काय मानवीच्या आईची वेदना तुमच्या मनात उतरली? की सृष्टीदेवींचे ते संगोपन तुम्हाला रडवून गेले, ज्याने एका हरवलेल्या मुलाला माणूस बनवले? मित्रांनो, जर या कथेने तुमच्या डोळ्यातून एकही अश्रू काढला असेल, तर कृपया हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा, कारण तुमचा एक लाईक माझ्या मेहनतीचे सर्वात मोठे बक्षीस आहे. ही कथा आपल्या नातेवाईकांसोबत, आपल्या आईसोबत आणि आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा, कारण आज या जगात सर्वात जास्त गरज आहे माणुसकीची. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल, तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच मनाला स्पर्शून जाणाऱ्या, डोळ्यात अश्रू आणणाऱ्या आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या कथा मी तुमच्यासाठी सादर करत असते. माझे नाव आहे राधिका. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत आपली काळजी घ्या, आपल्या आईचीही काळजी घ्या आणि कोणत्याही गरजूची मदत करायला कधीही विसरू नका. धन्यवाद.